हॅलो. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत ते या रखरखत्या उन्हात सकाळच्या सत्रापासून खरोखरच त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच. जितेंद्र पानसरे सर, त्यांच्या समवेत जतीन भुयाळ सर आणि विक्रम शेलार सर. आणि प्लेइंग 11 मध्ये असणाऱ्या खेळाडूंसाठी पहा, एका असोसिएशनचा अध्यक्ष कसा असावा. कामानिमित्त त्यांची अनुपस्थिती लाभली असली तरी खरोखरच खेळाडूंची काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या माध्यमातून इनफिल्ड ऑनफिल्ड खेळाडूंना साठी लिंबू पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. ते सर्व खेळाडू त्याचा आस्वाद घेऊ शकतात. ARCC बुरंबळ विपक्ष श्री खरजाई स्पोर्ट्स बजागेवाडी दरम्यान हा सामना आपण पाहू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन नक्कीच पाहायला मिळतंय. एका धावेने मात्र श्रीगणेशा होतंय. स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय षटकारांचा बादशाह दिनेश कांबळे. नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत जयेश. परंतु आज सचिन पाटलांचं खरोखरच व्यूहरचना आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर त्यांनी पाठी राहण्यामागचं कारण मात्र काही संभ्रमात टाकण्यासारखं आहे. हा पहा, चेंडूला फिरकावलाय, चेंडू घेतोय, सीमेचा वेध, चेंडू सीमा पार, चौका. स्ट्रेट ड्राईव्हचं फटका आपण पाहतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एका धावेचा मुनाफा संघाला नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 धावा. आणि आता गुणलेखकाची भूमिका आमच्या समवेत अमित पवार निभावताना पाहायला मिळतं. शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणारी ही स्पर्धा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला नजाकत पेश करणारा कलेचं महत्व या फटक्यातून पाहायला मिळायला. सजवल्या 4 धावा, 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 11 धावा. सचिन पाटीलांच्या व्यूहरचनेचा संकल्पनेचा पूरक फायदा उचलताना धाव्यांचा वोक वाढवताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश मेहतर. आज मात्र आनंद मेहतरची नक्कीच आठवण या क्षणाला पाहायला मिळते, कारण जयेश मेहतर पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. संघासाठीचं दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय तेजस
पाहायचे त्याच्या गोलंदाजीची तेजोमय गती कशी असेल, धावा रोखण्याची कामगिरी कोणत्या पद्धतीने कोणत्या शैलीने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. स्नेहभोजनाचा आस्वाद आयोजन संयोजन कमिटीच्या माध्यमातून दिला आहे, त्याचा मनमुराद तुम्ही घेऊ शकता. पंचांच्या हात मात्र समांतर, धाव मिळेल अवांतर आणि या धावेने संघाचा धावफलक मात्र जाईल पुढे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 12 धावा. चेंडू सीमापार जातोय, मिळतील 4 धावा. 4 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16. आणि पहा असोसिएशनचा अध्यक्ष कसा असावा, या खेळाडूंचा मित्रपरिवार सांभाळण्याची क्षमता ज्याच्यात असावी, काल्पनिकता खेळाडूंना होणाऱ्या इजेचं औपचारिकता साधून खरोखरच सर्व खेळाडूंच्या मनावरती आज तृप्ततेला एक चांगली संकल्पना ज्याने अंमलात आणली ते म्हणजे शाहूवाडी ग्रामीण क्रिकेटचे असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय संदीपजी चाळके सरांच्या शुभ संकल्पनेतून सर्व ऑनफिल्ड खेळाडूंना लिंबू सरबतची खरोखर सोय केलेली आहे. त्यांनी त्याचा नोंद घ्यावी आणि आस्वादी घ्यावा. एकाच असोसिएशन एखादी संस्था सांभाळणं तितकं मित्रांनो सोपं नसतं. बॅनरवरती नावं पाहण्यासाठी ती संस्था अंमलात आणणारे खूप असतात, पण त्या संस्थेला प्रामुख्याने काय लागतं आणि ते काय करायला हवं त्याचा मतलब मुख्य माणस आपणाला पाहायला मिळतोय, तो म्हणजे संदीप चाळके, मॅन फ्रॉम ठाणेवाडी. दिनेश कांबळे बॅक टू दी डगआउट आणि दिनेशाची जागा घेण्यासाठी आलेला एक धुरंदार फलंदाज अष्टपैलू खेळाडू ARCCचा एक धुरंदार कासारी प्रीमियर लीग गाजवणारा असा खेळाडू सचिन पाटील. मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. 2 धावेचा मुनाफा पाहायला मिळाला असता, परंतु एका धावेवरती समाधान व्यक्त केले सचिन याने. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. पंचांचे हात मात्र होतील समांतर, धाव मिळेल अवांतर आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत.
आतापर्यंत 7 मिनिटांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केले. जयेश याला निर्धाव चेंडूची सांगता करताना धावफलक स्थिरावलाय आणि धावसंख्येला रोख लावण्याचं मात्र बजाकेवाडी संघाच्या गोलंदाजाने कामगिरी केली. फेडलेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. नजाकत पेश करणारा हा फटका वीरेंद्र सेवाग कक्षाच्या डगआउटच्या दिशेने. चेंडू सीमापार चौकार. उत्तमला उत्तम फटकेबाजी करतोय हा गोलंदाज. गोलंदाजाला फलंदाज जयेश मेहतर. सचिनला मात्र चांगला स्फेल चांगला खेळ करावा लागेल. आपण जी स्पर्धा पाहतोय शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणारी ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेची रंगत पाहतोय आणि या रंगत मधील सामना आपण पाहतोय. ARCC बुरबाळ विपक्ष पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच प्रवाह झेल सुटतोय, परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळतंय. 2 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 31 धावा. 1 शॉट 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर मात्र गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केलंय. विकेटचं पतन होईल. जयेश बॅक टू द डगआउट, कारण सचिनला माहित आहे आणि जयेश बॅक टू द डगआउट आणि जयेश याची जागा घेण्यासाठी जाईल अक्षय पाटील. एक बुरबाळ पाटीलवाडीतून बिलॉंग करणारा हा खेळाडू. पाटलांच्या फोरांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सचिन पाटील, अक्षय पाटील. रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू दिशा नजाकत पेश करत जातोय सीमा पार चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 34 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 34 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. एक रुबाबदार चषक पाहतोय. गजापूर चषक 2025चं पर्व पहिलं. सन्मानाची गावाचा अभिमान राखणारी ही स्पर्धा, सन्मान स्वाभिमान अभिमानाची ही स्पर्धा पाहतोय. कहा ते तुम कहा चले हम असाच जणू या फटक्यातील विसंगता पाहायला मिळाली आणि 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूत किती धावांचा ओघ आणि धावांचं खरोखरच स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील ती मात्र सचिन पाटील यांची बॅटच सांगू शकेल. अजूनही 3 पावणे 4 मिनिटांचा खेळ शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू. एकनाथ गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय आणि एकनाथला पाठवलाय कोकणात. चेंडू सीमापार षटकार. प्रहार सचिन पाटलांचा. 6 धावेंचा ओघ मात्र आपण नक्कीच पाहतोय. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू 41 धावा. कासारी खोऱ्यातील जहीर मालदारानंतर एक नाव गोंगावणारा म्हणजे ते सचिन पाटील आणि आता मात्र
सरळ घाटावरचा रस्ता दाखवताना एकनाथ गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव चेंडूची सांगता केली, धावफलक मात्र स्थिरावलाय. चेंडूवरती फटका, प्रहारी फटका आपण पाहिला, परंतु तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय अक्षय पाटील आणि सचिन पाटील याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 43 धावा. अजूनही 2 मिनिटांचा खेळ शेष आपणाला पाहायला मिळेल. 2 मिनिटं आणि 3 चेंडू. 3 चेंडू अवघ्या 2 मिनिटात हाताळायचे आहेत. चेंडूवरती प्रहार चढवला, हा प्रहार फसला आणि सचिन माघारी परततोय. चला दुसऱ्या फलंदाजाने त्वरा करा सूरज प्लीज. सचिन बॅक टू द डगआउट आणि सचिन याची जागा घेण्यासाठी आलाय तो सूरज. पाहायचा आहे सूरज किती धावांचा चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहिलं. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. नोमॅन झोनला चेंडू डिलिव्हर होतोय, परंतु पाहायचा आणि आणखीन एका विकेटचं पतन होईल. 4 षटका अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. सेहेचाळीस धावा आणि 47 धावा बजाकेवाडी संघाला बनवावे लागतील. चला स्पीडअप करा. ARCC बुरबाळ संघाला विनंती करतो सचिन पाटील अँड ब्रिगेड, चला तुरंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्री निनाई स्पोर्ट्स मान संगनायकाला पुकार दिला जातो. त्याच्यासोबत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे, श्री निनाई स्पोर्ट्स मान संगनायक आणि
फुसाळे संघाच्या भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे संघाच्या संगणकालाही शेवटचा पुकार दिला जातोय. चला पंचांना विनंती करतो आपण गोलंदाजी ट्रॅकवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतात सचिन पाटील. या नाणेफेकीसाठी मी आयोजक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अशोक कांबळे साहेबांना विनंती करतो की साहेब आपण या नाणेफेकीसाठी आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मानाने भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळले विपक्ष श्रेणीनाई स्पोर्ट्समान दरम्यान नाणेफेकी होईल. मी आदरणीय अशोक कांबळे साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ सन्मानाने शुभ हस्ते ही नाणेफेकी करून घ्यायचे. टॉस की बॉसच्या मंचावरती या नाणेफेकी आपण करून घेऊ. पहिल्या चेंडूवरती पहिला परतीचा प्रवास हा खरोखरच उत्तम शैलीचा अनुभवाचं साजेस एक निर्माण करणारं वलय म्हटलं तर सचिन पाटील. पहिल्या विकेटचं पहिलं पतन होत आहे एक तंबूच्या दिशेने. तत्पूर्वी विद्यमान मंडळाचे अध्यक्ष अशोकजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी होते. भैरवनाथ स्पोर्ट्स फुसाळे विपक्ष श्रेणीनाई स्पोर्ट्स मान दरम्यान चला ज्या संघाने नाणेफेकी जिंकली आहे भैरवनाथ स्पोर्ट्स फुसाळे बॉल फर्स्ट. बॅक टू बॅक एक निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळते आपणाला. सचिन पाटील मॅन फ्रॉम मुरबाड ARCCचं प्रतिनिधित्व करताना कित्येक सामने आपल्या नावावरती करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवाह चेंडू जातोय सीमा पार. त्यामुळेच खरोखरच ह्या फलंदाजाने चांगली दिशा शोधली आणि त्या दिशेला एकेरी नव्हे दुहेरी नव्हे तिहेरी नव्हे 4 धावांवरती परिवर्तन करून 4 धावा संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 धावेने श्रीगणेश होताना पाहतोय आपण. आता मात्र थर्डमॅन झोनच्या दिशेने चेंडूचा प्रवाह मात्र चेंडू घेईल सीमेचा वेध चेंडू सीमा पार चौकार. एका धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 9 धावा. हाही चेंडू जाईल सीमेच्या दिशेने. नजाकत पेश करणारा फटका चेंडू सीमा पार चौकार चौकार चौकार.
मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा. दुसरं षटक हाताळतोय तो अक्षय पाटील. आज अक्षय गुढीपाडवा आपण पाहतोय आणि या पाडव्याची औपचारिकता साधून गजापूर वासियांनी जी स्पर्धा नवीन काहीतरी करण्याचा जो संकल्प आखला त्या संकल्पनेला खरोखरच सातत्यात उतरवताना सर्व खेळाडू असतील, सर्व क्रीडा रसिक असतील आणि सर्व मान्यवरांचं आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि प्रामुख्याने तुमच्या पोटाची आग ज्यांनी भागवली ते मात्र संतोष वरेकर यांचं मात्र कौतुक करावं तितकं कमीच. जब भी अपने को ही भूल जाते तभी पराये याद करते याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं संतोष वरेकर. कारण एक चांगुलपणाचा मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्याच्याकडे नजरा नक्कीच वळतील. आणि आज तुमच्या पोटाची आग ज्या माध्यमातून जेवढ्या स्पीडने त्याने केली त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच. फलंदाज माघारी परतोय. दुसरा फलंदाज आतमध्ये विजय नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. विजयावरती प्रहार चढवलाय अक्षयवरती आणि विजयची प्रहार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावांचा मुनाफा मात्र नक्की मिळेल. 2 धावेनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15 धावा. चांगला झेल थ्रो मध्ये पण चेंडू पाहिला परंतु सूरज याला तो चेंडू काही समजला नाही. आणखीन एका धावेचा मुनाफा मात्र संघाला मिळाला. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 17 धावा. 2 धावेचा मुनाफा नक्कीच मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला तितकी चपळाईनं क्षेत्ररक्षण पाहिलं परंतु एक धाव घेण्यात मात्र सफल ठरले फलंदाज. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 16 धावा. 18 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता आणखीन एका धावेचा मुनाफा मात्र नक्की मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. आतापर्यंत जवळजवळ 5 मिनिटाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. उर्वरित 9 मिनिटांचा खेळ शेष आहे. सामना स्पीडअप करा प्लीज. सचिन पाटील आपणास विनंती आहे सामन्याला विलंब लावू नका. बारा 28 समीकरण आहे. पंचाकडून स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपात संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा. बॉलरचं नाव सांगायचंय सचिन पाटील. कृष्णा. पाहू कृष्णा या फलंदाजासाठी वासुरी वाजवण्याचं काम करेल का.
चला थर्ड अंपायरना मी विनंती करतो, या आपण आपला पहा आताच्या बॉलचं ॲक्शन तुमच्या नजरेतून. चला पंचाने डिसिजन दिलं, या पुढील सामन्यासाठी आपण आवाज ऐकू. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एकूण धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 27 धावा. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी हाताळतोय. गोलंदाजाचं नाव आहे सागर. फ्रंट लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली, पाहायचा प्रोटेक्शन होईल का, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा, आणि आता मात्र जिंकण्यासाठी जवळजवळ गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केला. कहा छुपा के रखा था इस गोलंदाज को. आता मात्र 2 मिनिटाचा खेळ शेष आहे, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अजून एक षटक शेष बाकी आहे, त्यामुळे अजिबात विलंब लावू नका मित्रांनो. चेंडूवरती प्रहार चढवलाय, होईल का, परंतु तिथे प्रोटेक्शन आहे सचिन पाटलांचा. कुठेतरी मिसफिल्ड, मिसकम्युनिकेशन, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धाव्यांचा मुनाफा मात्र नक्की मिळतोय. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र धावफलकावरती 30 धावा.
आणि आता मात्र अजून 17 धाव्यांची गरज असेल. 6-17चं समीकरण. दुपारचं वरण भात खाल्लं पण डीजे पवन दादूस काहीतरी डोलत चपकायला लागलं वाटतं. ओव्हर झालेली आहे. षटक संपलाय. पंचांना विनंती करतो मित्रांनो, चांगली गोलंदाजी पाहतोय आपण दिनेश कांबळे याची. एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र आपण स्थिरावलाय. निर्धाव चेंडूची संगता होते. दिनेश कांबळे अनुभवाचं सोनं करेल का? सचिन पाटलाच्या विश्वासाचं सार्थक करेल का? पाहायचं आहे. सचिन पाटील तिथे आहे. सचिन कडून चूक होणार नाही. फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने, पॅवेलच्या दिशेने माघारी परततोय. सुनील, चला चला, टाइम ओव्हर झालाय. पंचांना विनंती करतो, टाइम ओव्हर झालेला आहे. 1:38 या सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घ्यायचा आहे. अक्षय पाटील यांचा प्रयत्न असफल ठरला, परंतु 4 धावांचा पुन्हा मात्र संघाला मिळेल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ शेष संपलेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. अजूनही 13 धावांची गरज असेल. 3 चेंडूत 13 धावा. 3-13 पाहायचा आहे. अच्छा, 9 वर्षाचा पहिला दिवस, पण कुणाची होणार 3-13? आणि ही कुठेतरी चूक, आणि ही चूक मात्र महागडी ठरणार आहे. छोट्या छोट्या चुका भविष्यात खरोखरच त्रासदायक ठरतात. 2-11चं समीकरण आहे. जेवणाचं कोणी राहिलं असेल तर त्यांनी समोरच्या व्यासपीठाच्या समोरील बाजूस त्याचा आस्वाद घेऊ शकता. महेंद्रसिंग धोनी कक्ष आणि रोहित शर्मा कक्षाच्या मध्ये, दोन्ही एका दुसऱ्याच्या विपक्ष असं ज्या कक्ष दिसत आहेत त्याच्यामध्ये तुमचं लक्ष असू द्या. आता काहीतरी होणार नाही, परंतु परिकष्टा मात्र नक्कीच करावी लागेल. एका मोठ्या विकेटचं पतन होत आहे. आता धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील.
चला सामना स्पीडअप करा मित्रांनो. आजच्या उर्वरित सत्रातील आपणाला फायनल आजच खेळवायचे हेही लक्षात असायला हवा. स्पर्धा गजापूरची गावाची शान मान सन्मान अभिमान वाढवणारी आहे. ARCC बुरबाळ संघ विजयी झालेला आहे. त्याचबरोबर बजागेवाडी संघाने या सामन्यादरम्यान पार्टिसिपेट करून आपण चांगला सांघिक खेळ केलात आणि या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल तुमच्या सर्व सहकारी आणि संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. मी बजागेवाडी संघाला विनंती करतो की आपला एक प्रतिनिधी येऊन आपलं मानाचं सन्मानाचं अभिमानाचं आणि गजापूर गावाची सन्मान शान वाढवणारं सन्मान चिन्ह आपण घ्यायचं आहे. सचिन पाटील आणि ब्रिगेडला विनंती आहे आपल्या या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच म्हणून आपण आणि या पुढील सामन्याचं समालोचक आपण ज्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत कहाणी ऐकणार आहोत. या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच जयेश मेहतर या सचिन पाटलांचा शिलेदार आणि खरा आजच्या सामन्यातील वारसदार